पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज। आपलं गाव आपली बातमी। सांगा मॅडम, किती दिवस गाडी आली आमच्याकडे, किती रस्ते केले, किती वेळ पाणी पुरवठा येतंय, 15-15 3-3 आठवडे पाणी येतंय आणि ते वेगवेगळे येतंय, कामाला जाणारे येतात, रानात कामाला जाणारे बायका तर पाणी कुठलं भरायचं। मालगाव ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा राडा, नागरी सुविधा द्या अन्यथा घरपट्टी वसुली थांबवा। सरपंच ग्रामसेवक यांना महिलांनी धरले धारेवर। मिरज तालुका मालगाव वृत्त। सविस्तर वृत्त असे की आज मालगाव ग्रामपंचायतीमध्ये मासिक मीटिंग सुरू असता अपुऱ्या मिळणाऱ्या नागरी सुविधाकरता सुभाषनगर येथील महिलांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांना चांगलेच धारेवर धरले। पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी, घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक मूलभूत सुविधा मालगाव ग्रामपंचायत देत नसल्याने महिला आक्रमक झाल्या। अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून महिन्यातून 2 वेळाच पिण्याचे पाणी सोडले जाते, पण पाणीपट्टी मात्र भरमसाठ आकारली जात असल्याने आम्हाला पिण्याचे पाणी द्या अशी मागणी करण्यात आली। वारंवार स्वच्छतेची मागणी करून ही कचऱ्याचे ढीग घरासमोर पसरले जात असल्याचे परिसरात दुर्गंधी पसरली आहे। घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत। जोपर्यंत नागरी सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत जबरदस्ती वसुली केली जाणारी घरपट्टी थांबवा अशी मागणी यावेळी महिलांनी केली। मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला। 15वा वित्त आयोग दलित वस्ती सुधारणा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा ग्रामपंचायत मार्फत मिळत नसल्याने नेमका फंड जातो कुठे असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला। यावर कोणतेही समाधानकारक उत्तर सरपंच, ग्रामसेवक यांना देता आले नाही। केवळ देशी दारू, बार, वाईन शॉप यांना परवाने देऊन दारूची दुकाने थाटली जात असल्याने आम्हाला सुविधा मिळणार कधी असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला। यापूर्वी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामध्ये भ्रष्टाचार असल्याने कामाचे परीक्षण करून पुन्हा दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मालगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराचा पाढाच यावेळी महिलांनी वाचला। मालगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी असे 2 गट निर्माण झाल्याने दोन्ही गटाचे सदस्य आता आमदार खाडे आणि नायकवडी यांच्याकडे विकास कामासाठी निधी मागणार असल्याचे सांगितले। दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी वेळ ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर आल्याचे दिसून येत आहे। त्यांची ग्रामपंचायत तिथं झाली तर त्यांचे कामं सगळी व्यवस्थित होतील यासाठी आपण पत्रव्यवहार करूया। हे त्यांना कसं होईल? दोन 4 दिवसात तुम्हाला तारीख घेऊन सांगितलं आपण मीटिंग बसवू। शासनाला तसं आपण एक पत्र देऊ, गावठाण एरिया जास्त आहे, निधी जास्त मिळावा लोकसंख्या यानुसार आपण तसं एक शासनाला पत्र देऊ। आम्ही इकडे बघा, तुमच्याकडे मार्च एंडला तो आमच्याकडे ग्रामपंचायतच्या घरपट्टी वसुलीला पाठवत नाही। आता याच्यावर लई चर्चा करण्यात काही स्वारस्य नाही। सुभाषनगर येथील काही महिला नागरिक या ठिकाणी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मालगाव ग्रामपंचायतमध्ये आलेले आहेत। अनेक वर्ष संघर्ष करूनही त्यांच्या अडीअडचणी अजून सोडवल्या जात नाहीत आणि त्यांनी नेमकी काय मागणी केली आहे आज आपण त्यांना विचारणार आहे। मला सांगा वहिनी, तुम्ही आज ग्रामपंचायतमध्ये आलाय, एवढ्या मोठ्या संख्येने महिला इथं आलाय, नेमकं काय कारण आहे? कारण म्हणजे महिन्यातून 1 किंवा 2 दिवस फक्त पाणी दिलं जातं आम्हाला। तेवढंसं पाणी बस होते का? 20 वर्ष झालं सांगितलं जातं येणाऱ्या स्कीम, आणि जी स्कीम टाकी बनवून तयार आहे, सगळी कनेक्शन तयार आहेत, फक्त मालगाव ग्रामपंचायतीचे बिल कटले गेले, त्याच्यामुळे हे आमची स्कीम अजून पाठीमागे। रस्त्याचे तर रस्ते उद्या पडून हे होईल अशा अवस्था कंडिशन मध्ये 20 वर्ष रस्त्याची काही सुविधा केली गेली नाही। रस्त्यात जागोजागी असं पसरलं की पूर्णपणे आजारांना सामोरं जावं लागायला लागलं, आणि ह्यानी म्हणतात की गाडी फिरते, पण 4 वर्षात 1 दिवसही गाडी फिरलेली नाही। फक्त मार्च एंडिंग महिना बघून सगळी बिलं वसुलीसाठी मात्र सगळे 2 दिवस झाले या लागले। नेमकं आता काय सांगितलं तुम्ही ग्रामसेवकांना? तुमची जशी बिलं सक्तीने मार्च एंडिंगच्या आधी चालू आहेत तोपर्यंत आमच्याही समस्या जरासं निराकरण करायचं, मार्च एंडिंगच्या आत सोय करा।
त्यांचा असा आरोप आहे की तुमचा आरोप आहे की तिथं कामं निष्कृत झालेले आहेत, काही कामं झालेली नाहीत, पण त्यांचं मत आहे की असे कामं झालेले आहेत. काहीच झालेलं नाहीये. त्याच्यासाठी आम्हाला पाठपुरावा झालेला नाही. आता आम्ही तर कचरा गाडी नाही आहे, पाणी तर 15-15 दिवस येत नाही. आम्ही तर 1990 साली आम्ही येऊन राहिलोय. 90 सालापासून एकही त्यांनी रस्ता केलेला नाही, काही गटरी झालेली नाही, कचरा कधी नेलेला नाही, का तिकडे लक्ष पण दिलेलं नाही. ग्रामपंचायत मधले तुमचे सदस्य किंवा त्या वॉर्डातले सदस्य, सरपंच, आणि आम्हाला 7/12चा उतारा नाही, 7/12चा उतारा म्हणून देतो म्हणून 1914 साली आमच्याकडून पैसे घेतलेत 7,500-7 हजार. त्याचं काही केलेलं नाही, अजून 7/12 मिळालेलं नाही. समजा आम्हाला काय घरावरती कर्ज काढायचं किंवा मुलांना शिक्षणासाठी काय उपयोग करायचा म्हटलं तर आम्हाला काही जमत नाही त्याच्यावरती. नवीन या वयात आम्ही काय आधार कार्ड करणार घेऊन आले तुम्ही. ते आधार कार्ड सुद्धा इथे जमा केलेले नाही त्यांनी. कुठे गेलं? हा, कुठे गेले अनेक समस्या आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी पण काही कागदपत्र लागतात, त्याच्यासाठी पण इथं पैसे घेतले जातात. पाणीपट्टी वसुली जबरदस्ती, सगळ्या बिलांची वसुली पण वसुली करतात, आमचा विकास पण तसा करतात. आमच्या सोयीमध्ये काहीच नाही. आमचा विकास करतात, वसुली करतात, आम्ही वापरलेल्या वसुली करतात, पण आमच्या सोयी पण तशा ठेवल्या. की काही राहिलेलं नाही. अधिवेशन चालू आहे, अधिवेशन बोलूया, आमदारांना बोलवूया, प्राधिकरणाला सांगूया. हे समस्या सांगतात. पाणीपट्टीसाठी वसुली जबरदस्तीने चालू आहे, ती त्यांनी वसुली करून घेऊन या. त्यांनी आता सांगितलं जोपर्यंत आम्ही सोयी करणार नाही तोपर्यंत वसुलीसाठी कोणी येणार नाही. पण इतकं सांगूनच नको आहे. त्याच्या व्यतिरिक्त मुलांच्या शिक्षणासाठी दाखले मागायला आल्यानंतर त्यांनी त्याची अडवणूक करतात. त्याचं देखील त्यांनी निवेदन दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की त्यांना म्हणजे बिलासाठी आम्ही त्यांनी दाखले देण्यासाठी अडवणूक करणार नाहीये.